मनोज जरांगेंना शरद पवार आणि अजित पवारांकडून रसद पुरवली जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत केला। त्याला आता शरद पवारांनी उत्तर दिलेले। शरद पवारांनी हे आरोप फेटाळून लावले। जरांगेंच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। पवारांचे आमदार मात्र त्या जरांगे पाटलाला रसद पुरवतात, डिझेल पुरवतात, गाड्या पुरवतात, माणसं पुरवतात। शरदचंद्रजी पवार जाऊन त्या बेकायदा मागणीला सपोर्ट करतात। रोहित पवारची आयटी सेल त्यांना रात्रंदिवस त्यांना सपोर्ट करते। तीच सगळी लोक मुंबईला येतात। मुंबईमध्ये आल्यानंतर परत सुप्रिया सुळेंपासून ते बंडू जाधवापासून ते अंबादास दानवेपर्यंत तिथं जाऊन बसतात। ह्या माणसांना ही मागणी मान्य झाली बेकायदा तर या महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय घडू शकतं? तुम्ही एक मिनिट, मी तुम्हाला थांबवतो जरा। तुम्ही नावं घेते तिथे की या आंदोलनाला गाड्या पुरवतात अजित रसद पवार, पुरवतात, पैसे पुरवतात अजित पवार, शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे आमदार। तुम्ही तीन नाव प्रामुख्याने घेतली, अजित पवार, शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, तुम्ही चार नावं घेतली। हे रसद पुरवत असं तुमचा आरोप आहे? 100%। मी फील्डवर आहे, मी गावोगावी जातोय, ते त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे। कवडीचा संबंध नाही असं शेर नाही। त्याच्यात कोणी काय म्हणत असेल ते सत्यावर आधारित नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करायला नको।